आदिवासी विकास मंत्र्यांवर ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे। यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट सीमा तेलंगे यांनी पत्रकार परिषदेद्वारे राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यावर पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले आहेत। एका मुलाखतीमध्ये आदिवासी विकास मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्यानंतर ॲडव्होकेट तेलंगे यांना मंत्र्यांच्या वतीने धमकावले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासकीय यंत्रणेवर मंत्र्यांचा मोठा दबाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे। राडेगाव तालुक्यातील देवधरी येथील मुरभा कोवे या आदिवासी शेतकऱ्याची जमीन तलाठ्याशी संगनमत करून बळकावल्याचा आरोप त्यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात जेसीबी चालवून आणि गुंडागिरी करून मारहाण करून त्या जागेवर बिरसा सूतगिरणीचे काम सुरू केल्याचा दावा त्यांनी केला आहे। 4500 अनुभवी कंत्राटी शिक्षकांना काढून खासगी कंपनीमार्फत नवीन भरती करण्यात आली, ज्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे। तर पाडोदी आश्रम शाळेत विद्यार्थिनीच्या शोषणाची तक्रार करणाऱ्या महिला वार्डचीच बदली करण्यात आली। या प्रकरणात सोशल मीडियावर दबाव निर्माण झाल्यावरच गुन्हे दाखल झाले। मंत्र्यांनी स्वतःच्या अधिकाराचा वापर करून आपली मुलगी प्रियदर्शनी उईके यांना मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती मिळवून दिली। तसेच आगामी निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मुलीला उमेदवारी दिल्याचा आरोप करत मंत्र्यांनी आदिवासी समाजाचा वापर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी केल्याची टीका तेलंगे यांनी केली आहे। ॲडव्होकेट तेलंगे यांनी या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली असून संबंधित पुरावे देखील प्रसारमाध्यमांना सादर केले आहेत।